पेठ सांगली राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी उपविभागीय पोलीस कार्यालयात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना त्वरित राबवण्याच्या सूचना दिल्या। पेठ सांगली रस्त्याचा दर्जा सुधारल्यानंतर वाहनांचा वेग वाढलाय, अपघातांचं प्रमाणही चिंताजनकरिता वाढत असल्याचं बैठकीत निदर्शनास आले। यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्गावर वेग नियंत्रक कॅमेरे बसवणे, स्लंबर उभारणे, दुभाजकांच्या वळणांवर येलो लाईट ब्लिंकर्स सुरू करणे, तसेच आष्टा आणि उरण ईश्वरपूर परिसरातील बंद असलेले स्ट्रीट लाईट तातडीने सुरू करण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी दिल्या। उरण ईश्वरपूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अनियमित पार्किंग व्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नांचाही बैठकीत आढावा घेण्यात आलाय। शहरातील प्रमुख चौक आणि संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला। याशिवाय कराड, तासगाव तसेच ईश्वरपूर ताकारी मार्गावरील वाहतूक व्यवस्थेची पाहणी करून आवश्यक सुधारणा करण्याबाबत ही चर्चा झाली आहे। बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील, नगरपालिका मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता स्वप्नील पाटील, प्रवीण बिराजदार, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक अल्पेश लावण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते।